वडनेरे सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रातील AI तंत्रज्ञान याविषयी माहितीचा भाग 9 संवाद साधतायत भावेश ब्राह्मणकर. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक. जय जवान जय किसान जय विज्ञान. नमस्कार श्रोते हो. नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग मानव वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी कसा होतो यासंबंधी जाणून घेणार आहोत. आपण वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये रोज वाचतो की बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव, हत्तींच्या कळपाने शेतीचं केलं नुकसान किंवा वाघाच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार. मानव आणि वन्यजीव यांच्यातला हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय. पण या संघर्षात आता रक्त सांडण्याऐवजी विज्ञानाची बुद्धी कामाला येणार आहे आणि ती बुद्धी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. आज आपण जाणून घेणार आहोत की AIमुळे प्राणी आणि माणूस हे दोघेही आपापल्या जागी सुरक्षित कसे राहू शकतात. मानव वन्यजीव संघर्षाचं मुख्य कारण काय, तर प्राण्यांचा मानवी वस्तीत झालेला नकळत प्रवेश. पण आता वनविभागाच्या मदतीला आले आहेत AI युक्त कॅमेरे. पूर्वीचे कॅमेरे फक्त फोटो काढायचे, पण आताचे स्मार्ट कॅमेरे प्राण्याची हालचाल ओळखतात. समजा जंगलाच्या सीमेवरून एखादा बिबट्या किंवा हत्ती मानवी वस्तीच्या दिशेने येत असेल तर हे AI कॅमेरे काही सेकंदात त्याची ओळख पटवतात. ते लगेच कंट्रोल रूमला किंवा जवळच्या गावातील नागरिकांना मोबाईलवर अलर्ट पाठवतात, सावधान, वन्यजीव आपल्या दिशेने येत आहे. यामुळे प्राणी गावात शिरण्यापूर्वीच गावकरी स्वतःचा बचाव करू शकतात आणि वनविभाग त्या प्राण्याला पुन्हा जंगलात हुसकावण्यासाठी सज्ज होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल, रात्रीच्या अंधारात कॅमेरे कसे दिसणार? तर श्रोते हो, तिथे काम करते बायो ॲकॉस्टिक्स ही तंत्रज्ञान शाखा. जंगलात ठिकठिकाणी बसवलेले स्मार्ट मायक्रोफोन्स प्राण्यांचे विशिष्ट आवाज किंवा अगदी त्यांच्या चालण्याचा आवाजाचं कंपन टिपतात. AI या आवाजाचं विश्लेषण करून सांगतं की हा आवाज वाघाचा आहे की हत्तीचा. दुसरीकडे व्हर्च्युअल फेन्सिंग म्हणजेच आभासी भिंत नावाची एक भारी संकल्पना आली आहे. जसं आपण मोबाईलमध्ये लोकेशन सेट करतो तसंच जंगलाच्या भोवती एक अदृश्य सीमा आखली जाते. जर एखाद्या प्राण्याने ही सीमा ओलांडली तर AI लगेच तिथे विशिष्ट प्रकारचे दिवे किंवा सायरन सुरू करतं, ज्यामुळे प्राणी घाबरून पुन्हा जंगलात परततो. यामुळे कोणत्याही फिजिकल कुंपणाची गरज उरत नाही. AI केवळ आजची घटना सांगत नाही, तर ते भविष्याचा अंदाजही वर्तवतो. गेल्या अनेक वर्षातील प्राण्यांच्या हालचालींचा डेटा वापरून AI सांगू शकतं की वर्षाच्या कोणत्या काळात आणि कोणत्या मार्गाने प्राणी मानवी वस्तीत येण्याची दाट शक्यता आहे. यालाच म्हणतात कॉन्फ्लिक्ट प्रेडिक्शन. या माहितीमुळे वनविभाग त्या विशिष्ट भागात आधीच गस्त वाढवू शकतं आणि जीवितहानी टाळता येते. श्रोते हो, विज्ञान आपल्याला असं सामर्थ्य देतं आहे जिथे निसर्ग आणि मानव यांचा सहअस्तित्व टिकून राहील. प्राणी आपल्या जंगलात सुखी आणि आपण आपल्या घरात सुरक्षित. पण विज्ञानाच्या या ताकदीला आपल्या संवेदनशीलतेची जोड हवी. वन्यजीव हे शत्रू नाहीत, तर ते निसर्गचक्राचे महत्त्वाचे भाग आहेत. चला तर मग या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून एक सुरक्षित भविष्य घडवूया. श्रोते हो, या मालिकेमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच पर्यावरण क्षेत्रातील विविध बाबींची सखोल माहिती घेणारच आहोत. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान जय